गेल्या 10-11 वर्षामधलं हे सगळ्यात मोठं प्रकरण आहे। या प्रकरणामध्ये पोलिसांनी खरातला 17 मार्चला अटक केली, SIT गठीत झाली। SITच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि 10 पेक्षा अधिक FIR त्यावेळेस दाखल झाले, आणखी आता होत आहे। त्याकरता महाराष्ट्रातल्या पोलिसांचंही मनापासून अभिनंदन आणि पोलिसांना एवढं चांगलं काम करू दिलं याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही अभिनंदन। कारण सध्या महाराष्ट्रातलं पोलीस स्वतःहून कोणतंही काम करू शकत नाही अशी स्थिती गेल्या 10-11 वर्षांपासून या विषयाबाबत आहे। आणि ज्या अर्थी पोलिसांनी एवढी कडक ॲक्शन घेतली त्या अर्थी गृहमंत्र्यांनी स्वतःहून सांगितल्याशिवाय ही एवढी ॲक्शन होणं शक्य नाही याची आपणा सगळ्यांना नीट कल्पना आहे। खरात बाबा हा काही अपवाद नाही आहे। या पद्धतीचे किमान 100-1 बाबा तरी गेल्या 44 वर्षामध्ये मी एक्सपोज केलेले आहेत। त्यापैकी महत्त्वाच्या बाबांबद्दल लिहिलेलं आहे, पुस्तकांमध्ये ते उपलब्ध आहे। 1988 साली बळी स्त्रियांचा बुवाबाजी आणि बळी स्त्रियांचा नावाचं मी पुस्तक लिहिलं। त्याच्या आधीच असे शेकडो बाबा मी अतिशय जवळून पाहिले होते। एकेकाळी मी स्वतः अतिशय अंधश्रद्ध होतो, अनेक बाबांचा भक्त होतो। माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी जेव्हा एका बाबाला पाहिलं, एका देवी अंगात येणाऱ्या स्त्रीसोबत संभोग करताना, त्यावेळेस कॉलेजच्या 2nd वर्षामध्ये मी होतो आणि तोपर्यंत स्त्री पुरुषांना चुंबन घेताना सुद्धा माझ्या पिढीने कधी पाहिलेलं नव्हतं। आमच्या काळामध्ये सिनेमामध्ये सुद्धा चुंबन घेतलं जात नसे, एखाद्या इंग्रजी चित्रपटामध्ये चुंबन पाहिलं असेल तेवढंच। आणि अशा काळामध्ये मी ते प्रत्यक्ष पाहिलं, त्यावेळेस मला असं वाटलं की हा बाबा बदमाश आहे। त्याचा मी पण भक्त होतो, माझे वडीलही भक्त होते। त्यानंतर त्याच वेळेस साधारणतः काही महिन्यांच्या अंतराने दुसरा हा पहिला जो बाबा होता त्याचं नाव होतं स्वामी विद्यानंद। त्यांनी स्वतःची ख्याती अशी पसरवली होती की तो लंडनमध्ये MD FRCS आहे, त्याला एक दिवस दृष्टांत झाला आणि त्याची आपली एवढी मोठी प्रॅक्टिस सोडून तो डायरेक्ट वर्ध्यामध्ये आला। आणि मग वर्ध्यामधले सगळे लोक त्याच्या नादी लागले, माझे वडील नादी लागले। माझे वडील एकेकाळी विनोबांचे सेक्रेटरी होते, साम्ययोगचे संपादक होते। आमच्या कॉलेजचे प्राचार्य उपप्राचार्य B.G. कावळे लागले, ज्यांनी PhD केली होती ज्ञानेश्वरी या विषयावर। B.Ed कॉलेजचे वर्णेकर वगैरे मागे लागले। गावातले सगळे उच्चभ्रू लोक या बाबाचे भक्त होते आणि मी त्याला निरोप द्यायला गेलो त्यावेळेस जबरदस्तीनं त्याच्या रूममध्ये घुसलो आणि त्यावेळेस पाहिलं की हे दोघं जण काय करतायत ते। तर माझी समजूत अशी झाली की हा बाबा बदमाश आहे। गुलाब बाबा आले होते। गुलाब बाबांबद्दल काटीलचे गुलाब बाबा, चमत्कार करणारे गुलाब बाबा, हवेत हात फिरवतात, कधी गुलाबाचं फूल निर्माण करतात, कधी सोन्याची अंगठी निर्माण करतात। आणि विशेषत्वानं त्यांची ख्याती होती की त्यांच्या गाडीमध्ये ते कधीही डिझेल भरत नाही। एखाद्या विहिरीतलं पाणी भरतात आणि त्याचं रूपांतर डिझेलमध्ये होतं आणि ती गाडी चालायला लागते। आणि म्हणून मोठ्या उत्सुकतेनं जेव्हा B.G. कावळे यांनी मला बोलावलं, आमच्या कॉलेजमधल्याच एका मुलीच्या घरी त्यांचा मुक्काम होता आणि त्यांच्या अंगामध्ये भगवान कृष्ण असल्यामुळं, ते भगवान कृष्णाचा अवतार असल्यामुळं सगळ्या स्त्रिया त्यांना आंघोळ घालत होत्या आणि आमच्या कॉलेजच्या मुलींच्या छातीवर ते मुद्दाम पाणी बुडवत होते आणि त्यांना ओले करत होते। त्यावेळेस माझ्या मनात आलं की हा बाबा काही चांगला नाही आहे, हाही जरा नंबरी दिसतोय। पण मी इतका मोठा भक्त होतो की मी अशी समजूत करून घेतली की अनेक बाबा खूप चांगले असतात, पण हे दोघं जण बदमाश आहेत। मधल्या काळामध्ये या विषयाशी माझा फारसा संबंध मग आला नाही, कारण मीही या प्रकारच्या अंधश्रद्धांमधनं थोडासा दूर झालो। तरुण शांती सेनेमध्ये मी काम करत असल्यामुळे जयप्रकाश नारायणांच्या संघटनेमध्ये माझं सगळं जगच बदललं। 1980 साली मी किर्लोस्कर प्रेसमध्ये नोकरीला गेलो। तोपर्यंत मी स्वतः अनेक बाबतीत अंधश्रद्ध होतो। वैयक्तिक जीवनामध्ये आता पूर्वीसारख्या अंधश्रद्धा बाळगत नव्हतो, पण स्वतः मात्र अंधश्रद्ध होतो। त्या ठिकाणी किर्लोस्करचे 60 वर्षाचे अंक वाचण्याची जबाबदारी माझ्याकडे होती, कारण 60वा अंक तयार करायचा होता। 60 वर्षानंतरचा एक विशेषांक तयार करायचा होता आणि त्यामध्ये मला आचार्य अत्र्यांचा एक लेख वाचायला मिळाला। आता आचार्य अत्र्यांना मी ओळखत होतो, अतिशय चांगले वक्ता आहेत, संपादक आहेत, लेखक आहेत वगैरे म्हणून। त्यामध्ये त्यांनी केडगावकर शास्त्री नावाच्या
एका बाबाचा भांडाफोड केला होता. याचं मुख्य स्थान नारायणगावला होतं, पण संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामधनं उच्चभ्रू स्त्रिया त्यांच्याकडे येत असत, पुरुष येत असत. आणि तो बाबा उघडपणे, जे वर्णन अत्र्यांनी करून ठेवलं, कारण त्या बाबाला मी पाहिलेलं नाही आहे, माझ्या फार आधीच त्या बाबाला एक्सपोज करण्यात आलेला आहे. अत्र्यांनी जे वर्णन करून ठेवलं ते असं होतं की हा बाबा स्वतः रूममध्ये जेव्हा भक्त स्त्रियांना बोलवायचा तेव्हा नग्न व्हायचा. सगळ्या स्त्रियांना नग्न होणं सक्तीचं होतं. त्यांनी स्वतःच्या छातीवर तेल लावायचं आणि त्यानंतर ते तेल लावल्यानंतर छातीने त्यांचं मर्दन करायचं संपूर्ण शरीराचं. अर्थात अत्र्यांनी जे वर्णन करून ठेवलेलं आहे ती भाषा मी या ठिकाणी वापरू शकत नाही. अत्र्यांनी ते अतिशय, ते भाषा समृद्धीबद्दल त्यांच्या काही बोलण्याची गरजच नाही आहे. अतिशय शृंगारिक भाषेमध्ये ते सगळं वर्णन केलेलं आहे आणि नंतर खूप म्हणजे अतिशय आसूड ओढलेले आहे. त्यामध्ये पहिल्यांदा हे वाक्य मी पाहिलं, बुवा तेथे बाया. त्याच्या आधी त्यांनी लिहिलं होतं वृक्ष तेथे छाया. आणि त्यांनी अतिशय ठामपणे ही मांडणी केली होती की जो जो बुवा असतो, बाबा असतो, तो हेच धंदे करतो. जसं या जगामध्ये एकही वृक्ष छायेशिवाय असू शकत नाही, त्याच पद्धतीनं एकही बाबा किंवा बुबा या पद्धतीनं स्त्रियांचं शोषण केल्याशिवाय जगू शकत नाही आणि नसतो. त्यामुळे हे दोन्ही गोष्टी अगदी पर्यायी आहेत. बुवा बाया हे एकत्र येत असतं, असं त्यांनी ठामपणे मांडलं होतं. त्यांनी हे एवढं ठामपणे मांडलेलं असताना सुद्धा माझ्या मनात असं वाटायचं एखाद दुसरा बाबा चांगला असेल. मग मी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाला 1982 साली डिसेंबरमध्ये सुरुवात केली. साधारणतः 2-1 वर्षाने विवेकानंदाचा अवतार असणाऱ्या शुकदास महाराजांबद्दल खूप काही वाचायला मिळालं वृत्तपत्रांमध्ये. 4था वर्ग पास झालेला माणूस, डॉक्टरेटपेक्षाही अधिक ज्ञान असणारा, आणि MDला नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये MDला शिकवणारे वेचलेकरसुद्धा त्यांच्याकडनं औषधाचा सल्ला घेतात, असं तरुण भारतामध्ये माझ्याच दैनिकामध्ये छापून आलं. आणि म्हणून मी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. शोध घेत असण्याच्या प्रक्रियेमध्ये लक्षात आलं की हा विवेकानंदाचा अवतार आहे असं जाहीरीत्या लोकांना सांगतो, त्या पद्धतीचे पोस्टर छापतो, उघडपणे मेडिकल औषधं लोकांना देतो आरोग्याची, 4था वर्ग पास आहे असं असताना सुद्धा. आणि त्यानंतर तो जेव्हा अतिशय जवळ त्याच्या स्त्रिया येतात त्यावेळेस त्यांना हळूच सांगतो की गेल्या जन्मामध्ये जरी मी विवेकानंदांचा अवतार असलो तरी त्याच्या आधीच्या जन्मामध्ये मी भगवान श्रीकृष्णाचा अवतार होतो आणि त्या जन्मामध्ये तू राधा होतीस. त्यावेळेस आपला समागम सातत्यानं होत असे. आता त्यामुळे काय हरकत आहे? 1 राधा, 2 राधा, 10 राधा, आता राधांचे नंबर लागेना. त्यातून कुजबूज सुरू झाली आणि त्यातून ते सगळं प्रकरण बाहेर आलं. आणि त्यावेळेस जी काही थोडीबहुत माझ्या मनामध्ये शंका होती की नाही बाबा, एखादा बाबा प्रामाणिक असू शकतो, चांगला असू शकतो, बाकी फसवत असेल पण या बाबतीत फसवत नाही. कारण एकतर विवेकानंद हा शब्दच माझ्यासाठी एवढा होता की त्यांच्या प्रेमामध्ये मी अगदी लहानपणापासून असल्यामुळं विवेकानंदांचं नाव घेऊन कोणी असं फसवू शकेल असं इमॅजिन करणंसुद्धा शक्य नव्हतं. आणि मग त्यावेळेस माझ्या ठामपणे लक्षात आलं की आचार्य अत्र्यांनी जे म्हटलेलं आहे, फार पूर्वी, मला वाटतं 70 सालातला काहीतरी हा लेख असावा, इतक्या पूर्वी म्हटलेलं आहे ते 100% सत्य आहे. आणि आज मी तुम्हाला अतिशय खात्रीनं सांगू शकेन, मला 44 वर्ष झाली या क्षेत्रामध्ये काम करायला, जो स्वतःमध्ये काही दैवी चमत्कार आहे, म्हणजे चमत्कार करण्याचं सामर्थ्य आहे, स्वतःमध्ये काही दैवी शक्ती आहे, या पद्धतीचा आभास निर्माण करतो, स्वतःला गुरु म्हणून घेतो, म्हणजे बाबा म्हणून घेतो, असा प्रत्येक माणूस हे धंदे करतच असतो. तुम्ही जर मला असं सांगितलं की एखादा बाबा स्त्रियांच्या बाबतीत असा नाही, तर मी एवढंच म्हणेल की कदाचित तो होमोसेक्शुअल आहे, पुरुषांबाबतीत तो तसा आहे. आणि मी एवढं ठामपणे तुम्हाला सांगतोय, याला कोणीही अपवाद नसतं, फक्त आजचा उद्या कळतं, उद्याचं परवा कळतं, एवढंच काय ते होतं. कारण जेव्हा एक लिमिट ओलांडली की मग ते उघड होतं. आता तुम्ही खरात बाबा नाशिकमध्ये लावून धरला आणि महाराष्ट्रामध्ये किती बाबांविषयीच्या चर्चा आणि सगळं दूर यायला लागलं हे तुम्हाला लक्षात येत असेल. म्हणजे मग सगळ्यांचा उत्साह वाढतो, लोक जरा चौकसपणे पाहायला लागतात आणि त्यातून या गोष्टी लक्षात येतात. आणि मग आता या गोष्टींना महत्त्व आल्यामुळे तुम्हीच पत्रकारांनी मग त्या गोष्टींना अधिक महत्त्व दिलं आणि या पद्धतीच्या अनेक केसेस आत्ता महाराष्ट्रामधल्या तुम्ही काढता. हे सगळं का घडतं आणि कसं घडतं? याचं बेसिक कारण असं असतं की तुमच्या माझ्यावर सगळ्यांवर आपण त्याच संस्कारामधनं लहानाचे मोठे होतो.
भारतीय परंपरेमध्ये एक असा विश्वास तुमच्या माझ्या मनामध्ये शिरवला जातो, एक संस्कार शिरवला जातो की माणसाला स्वतःला देव बनता येतं. माणूस जेव्हा देवप्राप्ती करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला मधल्या टप्प्यामध्ये सिद्धी प्राप्त होते. काही माणसं फक्त सिद्धी प्राप्त करून थांबतात, काही माणसांना देव प्रत्यक्ष प्राप्त होतो आणि काही माणसं स्वतः देव बनतात शेवटच्या टप्प्यामध्ये. त्यामुळे आपल्या देशामध्ये ही कल्पना आहे की माणूस देव बनू शकतो. या पद्धतीची कल्पना जगात इतरत्र कुठेही नाही. माणूस देव नाही बनू शकत. आपल्या इथे माणूस देवही बनू शकतो, माणूस देवाचा अवतारही असू शकतो, माणसाच्या अंगामध्ये देवही येऊ शकतो आणि माणसाला सिद्धी प्राप्त होऊ शकतं. माणसाच्या अंगात देव आला असेल, माणूस देव बनला असेल, किंवा देव त्याच्यावर प्रसन्न असेल, किंवा त्याला सिद्धी प्राप्त झाली असेल, तर त्याच्यामध्ये 3 प्रकारचं सामर्थ्य येतं. पहिलं म्हणजे कोणत्याही प्रकारचे चमत्कार करण्याचं सामर्थ्य. दुसरं अत्यंत महत्त्वाचं म्हणजे चमत्कार करण्याचं सामर्थ्य ज्याला त्या पद्धतीनं येतं त्याच पद्धतीनं आरोग्य सुधारण्याचं सामर्थ्य. आणि तिसरं त्याला भूत भविष्य वर्तमान आपोआप कळतं. या 3 पद्धतीच्या समजुती लहानपणापासूनच्या तुमच्या माझ्या संस्कारांमधनं आपल्याकडे येत असल्यामुळं आणि त्याच संस्कारामध्ये आपण लहानाचे मोठे होत असल्यामुळं जेव्हा एखादा बाबा दावा करतो की मला तुमचं भूत भविष्य वर्तमान कळतं, तेव्हा आपण चटकन त्यावर विश्वास ठेवतो. जेव्हा एखादा बाबा जाहीररित्या दावा करतो की मी तुमचे रोग दुरुस्त करू शकतो, आपण त्यावर विश्वास ठेवतो आणि रांगा लावून त्या ठिकाणी आपलं आरोग्य ठीक करण्यासाठी जातो. आणि बाबा जे काही करतो जादूचे प्रयोग, ते आपल्याला चमत्कार वाटायला लागतात, कारण त्या पद्धतीचा संस्कार आपल्यावर असतो. हे वातावरण आपल्या समाजातलं बदलावं याकरता अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती 1982 सालापासून गेले 44 वर्ष प्रयत्न करते आहे. आणि त्या प्रयत्नांमधनंच महाराष्ट्र सरकारने 2013 मध्ये जादूटोणा विरोधी कायदा संमत केला. हा कायदा जरी आपण संमत केलेला असला तरी या कायद्याचा प्रचार प्रसार झाल्याशिवाय आणि लोकांपर्यंत तो कायदा आणि त्या निमित्तानं हे सगळे मुद्दे प्रभावीपणे पोचल्याशिवाय लोकांमध्ये परिवर्तन होणार नाही याची नीट कल्पना होती. आणि म्हणून या पद्धतीची कमिटी फॉर्म करण्यात आली, ज्याला आपण जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समिती म्हणतो. आणि त्याच्या माध्यमातून काम सुरू झालं होतं. काँग्रेसचं सरकारच्या काळामध्ये हे काम सुरू झालं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. त्यावेळेस जे काम सुरू झालं होतं त्यातलं निम्मे काम देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झालेलं आहे. 36 जिल्ह्यांमध्ये जाहीर सभा झाल्यात. खरं म्हणजे त्या 40 सभा झाल्यात, कारण पुण्यामध्ये 2 सभा होतात. पिंपरी चिंचवडची स्वतंत्र होते, इकडे वाशीला स्वतंत्र होते आणि त्यामुळे ते जिल्हे वाढतात. म्हणजे शासकीय विचाराच्या पद्धतीनं ते 40 होतात टोटल. तर या 40 ज्या सभा झाल्या त्यापैकी जवळपास 20-22 सभा या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झालेल्या आहेत. 18 सभा आधी झालेल्या आहेत. पोलिसांचे टोटल 48 ट्रेनिंग झाले, त्यापैकी फक्त 5 ट्रेनिंग आधी झाले होते. आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यांच्या काळामध्ये 43 ट्रेनिंग झालेले आहे. नाशिकमध्येही पोलिसांचं संपूर्ण जिल्ह्यातल्या पोलिसांचं ट्रेनिंग झालेलं आहे. नाशिकमध्ये 2 ट्रेनिंग झालेत. एक नाशिकचं कमिशनरेटचं ट्रेनिंग झालेलं आहे आणि दुसरं नाशिकच्या संपूर्ण जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग झालेलं आहे, पोलीस अधिकाऱ्यांचं. त्याशिवाय जाहीर कार्यक्रम झालेला आहे. तुम्हाला कदाचित आठवत असेल, ही सगळी गोष्ट 14ची आहे, 14 आणि 15ची. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मी त्यांना विचारलं होतं की तुम्ही आता स्वतः खाजगीमध्ये विचारलं होतं. ते, मी आणि आमचे उमेश बाबू चौबे जे आमचे कार्याध्यक्ष होते, ते 3 जण आम्ही त्यांना भेटलो होतो. आणि त्यावेळेस ते असं म्हणाले होते की मी आता सध्या हे काम उत्तम पद्धतीनं आपण करू. मी त्यांना पहिला प्रश्न विचारला, तुम्ही BJPचे मुख्यमंत्री आहात, हे काम चालणार आहे का? ते म्हणाले नाही, आपल्याला हे काम उत्तम पद्धतीनं करायचं आहे. म्हटलं 13.5 कोटी तुमच्याकडनं येणं आहे, सरकारने ऑलरेडी सँक्शन केलेले आहे. ते म्हणाले आता मी तुम्हाला 10 कोटी तर यावेळेस देतो. म्हटलं 10 कोटी आम्ही खर्च करू शकणार नाही 4 महिन्यामध्ये, पण तुम्ही 10 कोटीचं बजेट सँक्शन करा, कारण मग पुढे बजेट कमी होत जातं, त्यामुळे असं होऊ नये म्हणून. आता आम्ही खुश होऊन पुन्हा कामाला भिडलो. आणि कामाला भिडल्यानंतर पुढे 3 वर्ष काहीच झालं नाही. मी नुसत्या चक्रा मारतो आहे. माझा व्यवसाय बंद करून रात्रंदिवस यांच्या मागे लागलो आहे. आणि माझी अडचण अशी होती की यापूर्वी माझा सरकारचा अनुभव फार वेगळा होता. सरकारमधले मंत्री माझ्या तोंडावर सांगायचे हो नाही,
त्यांनी कधी मला झुलवत ठेवलं नाही, चक्रा मारायला लावल्या नाही. त्यामुळे मला वाटायचं की देवेंद्र फडणवीस असं का करत आहेत, म्हणून मी कानोसा घेण्याचा प्रयत्न केला. माझ्या काही मित्रांना, त्यांच्या जवळचे जे आहेत त्यांना भिडवलं आणि त्यांनी मला अशी माहिती दिली की त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की जादूटोणा विरोधी कायद्याची उत्तम राबवणूकही करायची नाही आणि याचा प्रचार प्रसारही करायचा नाही. मी अतिशय जबाबदारीनं बोलतोय. आणि तेव्हापासून 2015ला सुरुवातीला त्यांनी टप्प्यांमध्ये पोलिसांचं ट्रेनिंग घेतलं, हे सत्य आहे, पण त्यानंतर हे काम पूर्णतः थांबलं. मधल्या काळामध्ये मग दुसरं सरकार आलं. उद्धव ठाकरेंचं सरकार आल्यानंतर 1 एप्रिल 2020 पासून हे काम सुरू होणार होतं. त्याकरता अजितदादांनी, अर्थमंत्र्यांनी 12 कोटी सँक्शन केले होते आणि हे काम सुरू होण्याच्या 6 दिवस आधी 24 मार्च 2020ला लॉकडाऊन लागू झाला. 2 वर्ष त्यात गेली. 2 वर्षानंतर जेव्हा वातावरण निवळल्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात झाली. सुरुवातीला काही शिबिरं झालीत आणि शिबिरं झाल्यानंतर पुढे काम चालू आहे, कारण हे काम एप्रिलमध्ये सुरू झालं आणि जून जुलैमध्ये सरकार बदललं, तुम्हा सगळ्यांना माहीत आहे. पुन्हा काम ठप्प झालं. काम ठप्प झाल्यानंतर मग आले अजितदादा इकडे. अजितदादांनी नेहमीच हा कायदा बनण्याच्या प्रक्रियेपासून खूप मदत या कामाकरता केलेली आहे आणि म्हणून मी मोठ्या हिमतीनं अजितदादांकडे गेलो. खरं म्हणजे आता ते वेगळ्या पद्धतीनं गेलेले होते, त्याचा मनामध्ये बरं वाटत नव्हतं, मनामध्ये ही गद्दारी वाटत होती आणि असं असतानाही पत्रकार मित्रांनी मला खूप पटवलं की तुझी पहिली प्रायोरिटी काय असली पाहिजे, तुझी पहिली प्रायोरिटी जादूटोणा विरोधी कायदा असली पाहिजे. अजितदादांना भेटलो, त्यांनी एकदम आनंदाने स्वागत केलं. इमिजिएटली 22 कोटी रुपये सँक्शन केले. ऑलरेडी 22 कोटी त्यांनी आधीच सँक्शन केलेले होते, ते कंटिन्युअस चालूच होते. आणि मग आम्ही कामाला सुरुवात करण्यासाठी आमची बैठक घेतली त्यांनी डायरेक्टली. खरं म्हणजे याचे सामाजिक न्याय विभागाचे जे मंत्री होते ते एकनाथ शिंदे होते मुख्यमंत्री. त्यांनी विभाग तो दिलाच नव्हता कोणाकडे. आणि असं असतानाही अजितदादांनी स्वतः बैठक घेतली सचिवांसोबत. त्यामध्ये निर्णय झाला की 15 दिवसामध्ये या संपूर्ण प्रोजेक्टचा GR काढायचा. हा 14.5 कोटीचा GR आहे. यामध्ये संपूर्ण ट्रेनिंग आहेत. महाराष्ट्रातल्या सगळ्या पोलीस खात्याचं ट्रेनिंग, महाराष्ट्रातल्या सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांचं ट्रेनिंग, महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमधल्या पत्रकारांचं ट्रेनिंग आणि जाहीर कार्यक्रम, या पद्धतीचं ते प्रोजेक्ट आहे 14.5 कोटीचं. यामध्ये महाराष्ट्रातल्या किमान 3 ते 4 वर्षांमध्ये महाराष्ट्रातला प्रत्येक कर्मचारी या ट्रेनिंगमधनं गेलेला असेल, या पद्धतीची ही यंत्रणा होते. महाराष्ट्रामधली प्रत्येक शाळा कव्हर होईल या पद्धतीची ही यंत्रणा होते. महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शाळेमधल्या 2 शिक्षकांना यामध्ये ट्रेन करण्यात येणार होतं आणि त्यांच्यावर ही जबाबदारी टाकण्यात येणार होते, या पद्धतीची ही यंत्रणा होते. आणि हे सगळं काम 5 वर्षामध्ये पूर्ण होणार होतं. या पद्धतीचा हा प्रोजेक्ट आहे, जो प्रोजेक्ट ऑलरेडी सरकारने 2दा-3दा सँक्शन केलेला आहे. पण अजितदादांचं चालत नाही असं लक्षात आलं. सचिवांनी 10 महिने उलटले तरी GR काढला नाही. आज काढतो, उद्या काढतो, आम्ही दर आठवड्याला चक्रा मारतो आहे, गोड गोड बोलतायत पण काढला नाही. शेवटी मग त्यांनी मला गुपित सांगून टाकलं की सर असं काम होणार नाही, आपल्याला एक एजंट नेमावा लागेल, एजंट तुम्हाला जे सांगेल त्या पद्धतीनं तुम्हाला सह्या कराव्या लागतील. मी म्हटलं मी भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचं प्रोडक्ट आहे. मी आतापर्यंत सरकारसोबत 2दा काम केलेलं आहे. दोन्ही वेळी एकही पैसा कोणाला खाऊ घातला नाही आणि कोणी माझ्याकडनं अपेक्षा केली नाही. सरकारचा पैसा अतिशय स्वच्छ पद्धतीनं खर्च करण्यात आलेला आहे. सह्या तर शेवटी मला कराव्या लागणार आणि मी खोट्या कागदांवर सह्या करणार नाही. आणि त्यामुळं मग मी नाद सोडून दिला, कारण काहीच होणार नाही माझ्या लक्षात आलं आणि अजितदादांचं पूर्वी इतकं चालत नाही हेही लक्षात आलं. उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये आणि चव्हाणांच्या सरकारमध्ये, दोन्ही सरकारमध्ये मी पाहिलं, आणि इव्हन तेच कशाला, त्याच्या आधी विलासरावांच्या सरकारमध्ये सुद्धा अजितदादा उपमुख्यमंत्री नसताना सुद्धा त्यांचा फोन गेला की प्रत्येक काम व्हायचं. उपमुख्यमंत्री असताना तर व्हायचं, पण आता या सरकारमध्ये मात्र त्यांच्याच विभागामध्ये काम होत नाही, पैसे दिल्याशिवाय फायली हालत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आणि मग त्यानंतर मी नाद सोडून दिला आणि इकडे आलो. आता हे झालं, मी तुम्हाला जर हा प्रचार प्रसार व्यवस्थितरित्या जसा ठरलाय, ज्या पद्धतीनं प्रोजेक्ट सँक्शन झालाय त्या पद्धतीनं झाला असता तर खराच सारखा बाबा एवढा मोठा होऊच शकला नसता. ज्या ज्या बाबांना आम्ही एक्सपोज केलेलं आहे ते बाबा कधीही मोठे बनू शकलेले नाहीत. जेव्हा आजूबाजूच्या परिसरामध्ये 10 ते 20 माणसं, 50 माणसं बोलतात की हा खोटा आहे, याच्यामध्ये चमत्कार करण्याचं सामर्थ्य नाही, याच्या मागे लागण्यात काही अर्थ नाही,
तर त्याचा पब्लिकवर परिणाम होतो. तो बाबा मोठा बनत नाही, छोटासा राहतो. याचा अर्थ 100% बाबागिरी संपते असं नाही, पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्त्रिया आणि बाकीचे लोक बळी जाणार नाहीत. हेच काम या जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रचार प्रसाराच्या आणि अंमलबजावणीच्या माध्यमातून व्हायला हवं होतं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.